आणि यानंतर अशोक खरात प्रकरणातली एक मोठी बातमी समोर येते। अटकेच्या 3 दिवस आधी 3 IAS अधिकाऱ्यांची खरात सोबत बैठक झालेली होती। शिर्डीमध्ये 3 IAS अधिकारी नराधम खरातला भेटल्याची माहिती ही सध्या समोर येते। तर शिर्डीतील नामांकित हॉटेलमध्ये ही बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे। राज्यातील हे 3 अधिकारी नेमके कोण आहेत आणि चौकशीमध्ये ते समोर येणार का, असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत। विनोद नावाच्या व्यक्तीने 3 IAS अधिकाऱ्यांची बैठक घडवून आणल्याची माहिती ही देखील सध्या समोर आलेली आहे। आणि याच संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी नितीन ओझा सध्या आपल्या सोबत आहेत। नितीन, शिर्डीमध्ये ही बैठक झाल्याचं कळतंय, नेमके हे 3 अधिकारी कोण आहेत याबद्दल काही कळलंय का? काय अपडेट्स मिळतात? आकांक्षा, निश्चितच जर पाहिलं तर कॅप्टन खरात याच्या मुसक्या आवळल्यानंतर अनेक वेगवेगळे काळे कारनामे आता समोर येऊ लागलेले आहेत। आणि एकूणच जर पाहिलं तर कॅप्टन खरात यांच्या बरोबर असलेल्या राजकीय नेत्यांचे असेल किंवा वरिष्ठ उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे फोटो देखील आता समाज माध्यमात व्हायरल होतात। मात्र ज्यावेळेस कॅप्टन खरातला अटक झाली त्याच्या 3 दिवस आधी शिर्डीमध्ये 3 IAS दर्जाचे अधिकारी आणि कॅप्टन खरात यांची बैठक झाल्याची विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। आणि विनोद नामक जो कॅप्टन खरात याचं काम शिर्डी परिसरात पाहत होता त्याने ही बैठक घडून आणल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे नेमका आता विनोद नामक जो व्यक्ती आहे त्याचं पूर्ण नाव अद्याप समोर आलेलं नाही। मात्र या व्यक्तीची किंवा या 3 अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीची जी SIT स्थापन केलेली आहे ती SIT देखील याची माहिती घेणार का, याबद्दल चौकशी करणार का? एकूणच जर पाहिलं तर 3 दिवस आधी म्हटल्यानंतर नेमकी ही भेट आशीर्वाद घेण्यासाठी होती की अजून काही, हे देखील स्पष्ट होणं गरजेचं आहे। कारण अनेक वरिष्ठ अधिकारी असतील, अनेक नेते असतील, हे या कॅप्टन खरातच्या संपर्कात होते आणि त्या अनुषंगाने ही भेट नेमकी कशासाठी झाली हे देखील समोर येणं गरजेचं आहे। त्यामुळे विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला जी माहिती दिली आहे त्या माहितीनुसार ही भेट एका नामांकित पंचतारांकित हॉटेलमध्ये झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे त्या अनुषंगाने आता SIT याची चौकशी करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आकांक्षा, अगदी बरोबर आहे। त्यामुळे चौकशीमध्ये हे 3 अधिकारी नेमके कोण आहेत हे समोर येतं का, काय नेमकी चर्चा झाली हे देखील समोर येतं का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद नितीन या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।